महायुतीतील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचं तिकीट मिळावं यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत प्रयत्नशील आहेत। युतीत ही जागा शिवसेनेकडे होती। आता महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने या जागेवर दावा केला आहे। शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षातील 40 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले, परंतु रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे शिवसेनेच्या ठाकरे गटातच आहे। त्यामुळे विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर तिसऱ्यांदा निवडणूक लढतील असं दिसतंय। तर महायुतीत या जागेसाठी 3 दावेदार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे, भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील नेते किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच चालू आहे। ही रस्सीखेच पाहून येथील विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय की महायुतीतील लोक आता एकमेकांच्या उरावर बसू लागलेत। किरण सामंत या जागेसाठी मोर्चेबांधणी करत असताना त्यांचे बंधू उदय सामंत हे देखील आपल्या भावाचं बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। उदय सामंत यांनी म्हटलंय की ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढला असेल आणि तिथे उमेदवार बदलायचा असेल किंवा जिथे भाजपाचा उमेदवार लढला असेल आणि तिथे आता बदल करायचा असेल तर हे केवळ बोलण्याने होत नाही। आजही या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे। एकनाथ शिंदेचा या जागेवर दावा आहे। त्यामुळे या जागेबाबत एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे। यावर आता उदय सामंतांच्या वक्तव्यावर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चांगलाच पलटवार केला आहे। नारायण राणे यांनी म्हटलंय की उदय सामंत बोलतील आणि तसा निर्णय होईल असं होणार नाही। आम्ही ओरिजिनल आहोत, आम्ही पहिल्यापासून इथे आहोत। आम्ही भाजपात असलो तरी या जागेवर आमचा दावा कायम आहे। कोणता उमेदवार या जागेवरून निवडणूक लढणार ते आमचा पक्षच ठरवेल। उदय सामंत यांनी यावर भाष्य करू नये असं मला वाटतं। मी कधी यावर भाष्य करतो का? युतीत नांदायचं असेल तर त्याचं पावित्र्य ठेवावं लागेल। एकदा मंगळसूत्र घातलं की त्याचं पावित्र्य जपावं लागेल असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे। आता नारायण राणे यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासारखं असणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।